My screen is visible. Yes, ma'am. Okay. Recording in progress. Wait for 2 minutes. I'm visible. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके देन आज आपण कोणतं प्रॅक्टिकल बघणार आहोत टू स्टडी मॉर्फोलॉजिकल आयडेंटिफिकेशन ऑफ अ नटमग. वेट तर नटमग म्हणजे काय? जायफळ. ओके येस जायफळ. नटमगचं बायोलॉजिकल सोर्स काय आहे बघा. नटमग इज अ कार्नेल ऑफ ड्राय सीड्स ऑफ मेरिस्टिका फ्रॅग्रन्स houghton then belonging to family Myristicaceae. Myristiaceae ही फॅमिली आहे. बायोलॉजिकल सोर्स आहे. देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. नटमग कन्सिस्ट ऑफ 5 to 15% ऑफ व्होलाटाइल ऑइल. केमिकल कॉन्स्टिट्युएंट मध्ये काय आहेत बघा. इज ऑल विजिबल टू यू और आय विल झूम. वर्डिंग आर विजिबल टू यू. Yes, ma'am. Okay. Then nutmeg is consist of 5 to 15% of volatile oil, lignin, stannine, starch, gum, coloring matter, and 8.808% of acid substance. The volatile oil consists of calamine, calmicin, myristin, gerniol, berniol, then pinene, camphor, and diphene. Myristicin is a poisonous compound. मेरिस्टिन जे काही आहे ते काय आहे तर पॉइझनस कंपाऊंड आहे. इट मेनली कन्सिस्ट ऑफ मायरेस्टिन, पाल्मिटेट, ओलिक, ल्युरिक अँड अदर ऍसिड्स. हे जे काही आहे मायरेस्टिन ऍसिड, पाल्मिटिक ऍसिड, ओलिक ऍसिड अँड ल्युरिक ऍसिड अँड अदर ऍसिड्स पण त्याच्यामध्ये असतात. इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ युजिनॉल, सॅफरॉल, पी-सायमिन अँड युजिनॉल इज स्मॉल क्वांटिटी. इथं युजिनॉल आहे. युजिनॉल जे काही आहे ते स्मॉल क्वांटिटी मध्ये आहे. नटमेगचं केमिकल कॉन्स्टिट्युएंट अजून एकदा बघा काय आहे. इट कन्सिस्ट ऑफ 5 to 15% ऑफ व्होलाटाइल ऑइल. जे नटमेग आहे त्याच्यामध्ये काय आहे तर 5 to 15% ऑफ व्होलाटाइल ऑइल आहे. लिग्निन, स्टॅनिन, स्टार्च, गम अँड कलरिंग मॅटर अँड 8.08% ऑफ ऍसिडिक सबस्टन्स आहे. देन व्होलाटाइल ऑइल कन्सिस्ट ऑफ
त्याच्या जी काही होलाटाईल सॉइल आहेत, होलाटाईल ऑइल आहे, त्याच्यामध्ये काय काय कन्सिस्ट आहे बघा. क्लेमिसिन, मायरेस्टिन, जर्निऑल, बर्निऑल, पायनिन, कॅम्फर अँड डायफिन. देन मायरेस्टिन कसं आहे तर पॉइझनस आहे. मायरेस्टिन इज अ पॉइझनस कंपाउंड. इट मेनली कंसिस्ट ऑफ मायरेस्टिनिक ऍसिड, palmitic acid, oleic acid and ल्युरिक ऍसिड अँड अदर ऍसिड. त्याच्यामध्ये अजूनही ऍसिड आहेत. देन इट कंटेन्स युजिनॉल, सॅफ्रॉल, पी-सायमेन अँड युजिनॉल इज स्मॉल क्वांटिटी. तर त्याच्यामध्ये हे कंपाऊंड आहेत. युजिनॉल आहे मेनली, सॅफेरॉल आहे, पी-सायमेन आहे अँड युजिनॉल इन स्मॉल क्वांटिटी. नटमेग समजलं. बायोलॉजिकल सोर्स अँड केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा. नटमेग इज अ कार्नेल consisting a outer and the inner peristem. पेरिस्ट्रेम आहे. जे जायफळ तुम्ही बघितलं का त्याच्यामध्ये कार्नेल म्हणजे काय तर जे काही आउटर पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो तर कार्नेल म्हणतो. कन्सिस्ट ऑफ आउटर अँड इनर पेरिस्ट्रेम. पेरिस्ट्रेम म्हणजे काय तर जे काही इनर ड्राय आउटर ड्राय पार्ट असतो त्याला काय म्हणतो आपण तर पेरिस्ट्रेम म्हणतो. एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो. त्याच्यामध्ये काय आहेत तर एंडोस्पर्म अँड एम्ब्रियो आहेत. इट हॅज अ ओवाइड अँड ब्रॉडली इलॉंगेटेड शेप. त्याचा शेप कसा आहे तर ओवाइड आहे अँड ब्रॉडली इलॉंगेटेड आहे. इलॉंगेटेड मीन्स काय तर त्याची लेंथ असते, इलॉंगेशन असतं त्याला. ब्रॉडली इलॉंगेटेड आहे इन शेप विथ साइज 2 to 3 सेंटीमीटर लेंथ अँड 1.5 to 2 सेंटीमीटर वाईड. तर त्याची लेंथ कशी आहे 2 to 3 सेंटीमीटर लेंथ आहे आणि 1.5 to 2 सेंटीमीटर वाईड आहे. देन द कार्नेल आर ग्रीनिश ब्राउन इन कलर with numerous reddish brown spot on them. जे काही कार्नेल आहे, कार्नेल म्हणजे काय तर जे जायफळ तुम्ही बघता त्याचं जे आउटर पार्ट आहे त्याला आपण काय म्हणतो ड्राईड आउटर पार्ट, त्याला आपण काय म्हणतो तर कार्नेल म्हणतो. तो कशा कलरचा आहे तर ग्रीनिश ब्राउन कलरचा आहे इन कलर विथ न्यूमरस रेडिश ब्राउन स्पॉट. त्याच्यावर ब्राउन स्पॉटचे जे की रेडिश ब्राउन स्पॉट्स असतात त्याच्यावर. बघितलंय का तुम्ही नटमेग बघितलंय? Yes, ma'am. हा, त्याच्यावर ब्राउन स्पॉट असलेलं बघितलंय? Yes, ma'am. Yes, हा. ma'am. तर ते ब्राउन स्पॉट असतात म्हणून सांगायचं त्याच्यावर. वन एंड ऑफ अ नटमेग हॅज स्मॉल डिप्रेशन indicating the position of a micropyle and slightly by its side. It has the portion of a hilum. Hilum means seed making the point of attachment to its seed vessel. Hilum means काय तर एक लाइनिंग असते त्याला काय म्हणतो आपण तर सीड वेसल. सीड वेसलच्या मध्ये लाइनिंग असते त्याला काय म्हणतो तर आपण हायलम म्हणतो. ओके, तर हायलम कसं आहे ऍट द वन एंड ऑफ द नटमेग. स्मॉल डिप्रेशन इंडिकेट्स द पोझिशन ऑफ अ मायक्रोपाईल अँड स्लाइटली बाय इट साइड. त्याच्या साइडला मायक्रोपाईलच्या साइडला काय आहे तर हायलम आहे. ओके, the line of a hyphae extends to opposite end of a carnel to the depression called chalza. Chalza means काय तर upper end of the seeds. त्याला आपण एक असं म्हणतो. त्याला काय म्हणतो तर chalza आपण म्हणतो in pharmacognosy. एक आपण म्हणतोय तर त्याला आपण काय म्हणतो तर chalza. Another name आहे upper part of a egg किंवा अपर पार्ट ऑफ अ सीड्स वर काय असतं तर एग असतं त्याला काय म्हणायचं तर चालजा म्हणायचं. द लाईन ऑफ अ हायपी. हायपी मीन्स काय तर
उंचवटा असलेला भाग किंवा थोडासा फुगीर असतो सीड्सचा पार्ट, त्याला आपण काय म्हणतो तर हायपी म्हणतो. सॉरी राईफ म्हणतो, राईफ म्हणतो, रायफी असं आपण म्हणतो त्याला. त्याला रायफी म्हणजे काय तर उंचवटा असलेला सीडचा पार्ट. द लाईन ऑफ अ रायफी extend to the opposite end of a kernel to the depression called chalza. The embryo is present in small quantity inside the endosperm. एम्ब्रिओ कुठे प्रेझेंट असतो तर इनसाइड द एंडोस्पर्म. त्याच्यामध्ये एंडोस्पर्मची कॅव्हिटी असते, त्याच्यामध्ये काय असतं तर एम्ब्रिओ प्रेझेंट असतं. समजलं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नटमेग? Yes, ma'am. ओके. देन युजेस बघा त्याचे काय आहेत. नटमेग इज अरोमॅटिक, कार्मिनेटिव्ह अँड फ्लेवरिंग एजंट. नटमेग आपण कशासाठी यूज करतो तर अरोमॅटिक आहे. अरोमॅटिक मीन्स काय तर अरोमा आहे, त्याला स्मेल असते. देन कार्मिनेटिव्ह मीन्स what is carminative? They relieve constipation. Yes, they relieve constipation. Then flavoring agents. Why we added flavoring agents? And a bitter taste. Yes, Because and the bitter taste. yes, okay. It is used for the flatulence, in nausea and vomiting. nausea and vomiting मध्ये यूज केला जाता नटमेग. It is have narcotic action. Narcotic action means used to treat the severe or moderate pain. जर सिव्हिअर और मॉडरेट पेन असेल तर आपण काय करतो तर नार्कोटिक ड्रग देतो ते पेन रिड्यूस करण्यासाठी. त्याला काय म्हणतो तर नार्कोटिक ऍक्शन म्हणतो. अँड पेरिफेरली इट्स इरिटेट्स द produce anesthetics action since it irritates the intestine and uterus. It causes the abortion. ह्याच्यामध्ये काय होतं तर नार्कोटिक ऍक्शन आपल्याला भेटते आणि पेरिफेरली इट्स इरिटेट्स द प्रोड्यूस. हे काय करतं इरिटेट्स करतं अँड प्रोड्यूस अनास्थेटिक्स ऍक्शन. अनास्थेटिक ऍक्शन प्रोड्यूस करतं. अनास्थेटिक म्हणजे काय तर रिलिव्हिंग पेन ऍक्शनच असते ती पण. सिन्स इट्स इरिटेट द इंटेस्टाइन अँड युटेरस. हे काय करतं युटेरसला आणि इंटेस्टाइनला इरिटेट करतं and cause abortion. Oil of a nutmeg is used to console. Console means to hide. लपवणे आपण म्हणतो त्याला काय म्हणतो तर consoles. The taste of a various drug and as a local stimulant to the gastrointestinal tract. तर हे आपण कशासाठी यूज करतो तर स्टिम्युलंट आहे फॉर द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक साठी. लोकल स्टिम्युलंट म्हणून आपण यूज करतो टू द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक. गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक म्हणजे काय गॅस्ट्रिक ऍसिड आपलं जे की इंटेस्टायनल ट्रॅक आहे त्याला आपण काय म्हणतो तर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक म्हणतो. समजलं? aim, biological source, chemical constituents, morphological characteristics and uses of nutmeg. शेप सांगा कसा आहे. कसा आहे शेप. Elongated. Yes, elongated and ovoid shape. Size
2 to 3 2 centimeter. to 3 centimeter length and 1.5 to 2 centimeter wide. Okay. Then color. Grayish brown. Okay. Yellow. Then odor. odor कशी असेल नटमेगची? टेस्ट. कॅरेक्टरिस्टिक टेस्ट असेल ह्याची किंवा ओडर कशी असेल? Aromatic. येस, ओडर ॲरोमॅटिक आहे. आणि टेस्ट कशी आहे आदित्य? सर्च करून सांगा मला नेक्स्ट प्रॅक्टिकलला. ओके. नटमेग डायग्राम आहे नटमेगची. ठीक आहे, समजलं नटमेग? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक समजले? Yes, ma'am. युजेस समजले, कशासाठी आपण यूज करतोय? मॅम एकदा त्याचा मिनिंग काय? नार्कोटिक. हा, नार्कोटिक म्हणजे काय तर used to treat the severe pain or moderatory pain. सिव्हिअर पेन जर असेल तर आपण काय करतो त्यांना तर नार्कोटिक ड्रग देतो. ते नार्कोटिक ड्रग म्हणजे काय तर एक हॅबिच्युअल ड्रग असतात, ते जर आपण सारखे घेतले तर आपल्याला हॅबिट परफॉर्म होते किंवा हॅबिट होते की ते ड्रग घेतल्याशिवाय आपल्याला आपलं जे काही पेन आहे ते थांबणार नाही. त्याला त्या कॅटेगरीचे ड्रग जे काही हॅबिच्युअल ड्रग असतील त्याला आपण काय म्हणतो तर नार्कोटिक ड्रग म्हणतो. पण हे कशासाठी यूज होतात नार्कोटिक ड्रग तर सिव्हिअर और मॉडरेट पेन रिलीफ करण्यासाठी यूज होतं. ओके. Yes, ma'am. Ma'am, slightly sweet is स्लाइटली स्वीट. आदित्य तुमचा आवाज नाही आला मला. हा मॅम. slightly sweet. माइक ऑफ करा Slightly सगळ्यांनी. sweet. ओके, स्लाइटली स्वीट. हा, ठीक. आज टेस्ट काय म्हणलात की स्लाइटली स्वीट आहे का? हो, आणि नटी Yes, काय म्हणताय? दोघ जण बोलू नका, आवाज येत नाही तुमचा नीट क्लिअर. हा बोला गर्ल्स, कोण सांगत होता आता? टेस्ट त्याची नटी वार्म अँड स्लाइटली स्वीट. ओके. अँड ऑर्डर? Aromatic. येस. ओके. देन नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण बघूयात. रजिस्ट्रेशन नंबर आहे तिथे तुमचा 12वीचा मार्क लिस्टवरचा सीट नंबर टाका. ठीक आहे. सूचना इन्स्ट्रक्शन
आता ते आपण तसंच बघते त्या दिवशी मी नंबर दिला. कशी होती तू सांगते सांगते की मी हा. सेंड मॅडमने सेंड केली आठवणीला सांगितलं हम्म. आणि तो बारावीचा सीट नंबर वेट. नेक्स्ट प्रॅक्टिकल आपण स्टार्ट करूयात. टू स्टडी द मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ब्लॅक पेपर. ब्लॅक पेपर मीन्स काळे मिरे. येस, ओके. मिरे आपण म्हणतो ते स्पायसी असतात. देन बायोलॉजिकल सोर्स. बायोलॉजिकल सोर्स बघा काय आहे. इट कन्सिस्ट ऑफ ड्राईड अनराइपन फ्रूट ऑफ Piper nigrum and belonging to family Pipereaceae. Chemical constituents, it chiefly consists of alkaloids, piperine and piperidine. Piperine and piperidine, colorless, 1 to 2.5% volatile oil and phenylalanine, chromophile. Chromophylline, camphanin, and pinene. The pungency is due to alkaloid, piperine and resin. पंजन्सी मीन्स काय तर पंजंट स्मेल जी काही आहे त्याची, तर ती कशा कोणत्या अल्कलॉइड पासून आहे तर पायप्रिन अँड रेझिन्स हे दोन जे काही कंपाऊंड्स आहेत त्याच्यामुळे त्याला काय आलेली आहे तर पंजन्सी आली. पंजन्सी म्हणजे काय तर पंजंट स्मेल ऑर टेस्ट. ओके. तर केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स अजून एकदा बघा. बायोलॉजिकल सोर्स काय आहे तर इट इज कन्सिस्ट ऑफ ड्राईड अनराइप्ड फ्रुट्स ऑफ पायपर निग्रम लीन बिलोंगिंग टू फॅमिली Pipereaceae. बायोलॉजिकल केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत बघा. इट कन्सिस्ट ऑफ अल्कलॉइड पायप्रिन अँड पायप्रिडिन, कलरलेस 1 to 2.5% volatile ऑइल असतात त्याच्यामध्ये. देन pyridine, phenylalanine and chromophylline. Then caffeine and pinene. तर हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत. आणि पंजन जी काही स्मेल आहे ती कशामुळे आलेली आहे तर अल्कलॉइड्स मुळे, पायप्रिन अँड रेझिन्स पासून. देन morphological characteristics, it fruits are globular in shape. Globular means काय असेल तर ग्लोब्युल्स टाइप मध्ये शेप असतं त्याचा. 3.5 to 6 mm in diameter. The external surface is dark brown to greenish black in color. Then the surface is strongly reticulated. Reticulated means काय तर mesh like or marked like net. रेटिक्युलेटेड मीन्स काय तर मेश लाईक स्ट्रक्चर और नेटवर्क लाईक, जाळीदार आपण म्हणतो त्याला काय म्हणतो तर रेटिक्युलेटेड. रिंकल्स मीन्स काय तर श्रिंकन सरफेस और कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सरफेस. विथ रिमेन्स ऑफ अ स्टिग्मा at the apex. The pericarp is thin and enclosed with a single white kernel with hollow center. This kernel consists of a peristem, a small endosperm and embryo. Peristem is horny in
outer part. The fruit is globular in shape. फ्रूट कसा आहे तर ग्लोब्युलर इन शेप आहे. 3.5 to 6 mm in diameter. त्याचं डायमीटर किती आहे तर 3.5 to 6 mm in diameter आहे. The external surface is dark brown or greenish black. त्याचा एक्सटर्नल सरफेस कसा आहे तर डार्क ब्राउन आहे और ग्रीनिश ब्लॅक सरफेस आहे. द सरफेस इज स्ट्रॉंगली रेटिक्युलेटेड. रेटिक्युलेटेड मीन्स काय तर मेश लाईक स्ट्रक्चर असतं. सरफेस त्याचा काय आहे तर मेश लाईक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये नेटवर्क और मार्किंग लाईक नेट असं सरफेस दिसतं आपल्याला. बाहेरून पण आपल्याला दिसतं. बघितलंय का कुणी ब्लॅक पेपर? येस मॅम. त्याचं जे काही सरफेस आहे तर ते कसं दिसतं तर आपल्याला नेट सारखं दिसतं, म्हणजे काय तर मेश लाईक स्ट्रक्चर दिसतं आपल्याला. व्रिंकल्स. व्रिंकल्स म्हणजे काय तर श्रिंकन और कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ सरफेस. त्याचं जे काही सरफेस आहे ते आपल्याला कसं दिसतं तर श्रिंकन दिसतं और व्रिंकल्स दिसतात त्याच्या सरफेस वरती. विथ रिमेन्स ऑफ अ स्टिग्मा ऍट द अपेक्स. त्याच्या अपेक्सला, अपेक्स मीन्स काय तर आउटर पार्ट, जे काही टॉपमोस्ट पार्ट आहे वरचा पार्ट. अपेक्स म्हणजे काय तर वरचा पार्ट, त्याला काय असतं अटॅच तर स्टिग्मा असतात. द पेरिकार्प इज अ थिन अँड एनक्लोज्ड इन अ सिंगल व्हाईट कार्नेल. जे काही पेरिग्राफ आहे, पेरिग्राफ मीन्स काय तर मिडल पार्ट. द पेरिग्राफ इज एनक्लोज्ड इन द सिंगल व्हाईट कार्नेल. कार्नेल मीन्स काय तर जे ड्राईड पार्ट आहे सीडचा त्याला काय म्हणतो तर आपण कार्नेल म्हणतो. तर त्याला अटॅच असते विथ होलो सेंटर. होलो सेंटर मीन्स काय? होलो मीन्स काय तर रिकामी, आपण पोकळी म्हणतो त्याला. त्याला काय म्हणायचं तर होलो सिलेंडर वगैरे आपण त्याला नाव दिले तर सेंटर असतो, होलो सेंटर असतो. दिस कार्नेल कन्सिस्ट ऑफ अ पेरिस्ट्रेम, a small endosperm and the embryo. Peristrem is horny in a outer part. पेरिस्ट्रेम कसा आहे? हॉर्नी. हॉर्नी मीन्स काय तर हेअर लाईक स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये. हेअर लाईक स्ट्रक्चर असतं. पेरिस्ट्रेम कसं आहे तर हेअर लाईक इन द आउटर पार्ट. आउटर पार्टला ते काही हेअर पेरिस्ट्रेम आहे ते हेअर लाईक असतं, म्हणजे काय तर हॉर्नी स्ट्रक्चर असतं. समजलं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स? ऑफ ब्लॅक पेपर समजले? देन युजेस. युजेस बघा काय आहेत? कार्मिनेटिव्ह. कार्मिनेटिव्ह मीन्स कार्मिनेटिव्ह आता सांगितलं ना हो कोणीतरी? What is carminative? Relief constipation. Yes. Relief constipation. Then stomach ache. कार्मिनेटिव्ह म्हणून यूज होतो. स्टमक एक मध्ये पण यूज होतो. स्टिम्युलंट. स्टिम्युलंट असतात, स्टिम्युलेट करतात आपला जे काही बॉडी असेल त्याला. फ्लॅट्युलंट. फ्लॅट्युलंट मीन्स काय? Flatulence means
गॅस फॉर्मड इन द स्टमक विच कॉज द अनकम्फर्टेबल फिलिंग, तर त्याला काय म्हणतो तर फ्लॅटुलन्स. Anti-aresthetics means relieving an anesthesia, means relief to the inflammation, relief from the inflammation. Joint pain, anesthesia means काय तर joint pain वगैरे असतील तर रिमूव्ह द इन्फ्लमेशन साठी आपण अँटी अरेस्थेटिक्स आपण यूज करतो. Useful in the sore throat, piles and diphtheria. Diphtheria means काय तर स्टमक इरिटेशन टू द स्टमक म्हणजे काय तर डिप्थेरिया. डिप्थेरिया मध्ये काय होतं तर इरिटेशन होतं स्टमकचं. स्टमक अल्सर वगैरे आपण बघितलेत. ऍसिड रिफ्लक्स, ऍसिड रिफ्लक्स ची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितली होती. ऍसिड रिफ्लक्स म्हणजे काय तर जे काही ऍसिड आहे आपल्या स्टमक मध्ये ते बाहेर पडतं, त्याला आपण काय म्हणतो तर रिफ्लक्स म्हणतो. किंवा स्टमक अल्सर जर असतील, स्टमक अल्सर और ऍसिड रिफ्लक्स जर होत असेल तर आपल्याला कॉज डिप्थेरिया होतो. डिप्थेरिया मीन्स तुम्ही लक्षात ठेवा की इरिटेशन टू द स्टमक. जर स्टमक मध्ये इरिटेशन भरपूर झालं तर आपल्याला डिप्थेरिया होतं, त्याला डिप्थेरिया असं म्हणतात, इरिटेशन टू द स्टमक. युजफुल इन सोर थ्रोट, जे काही ब्लॅक पेपर आहे ते कशामध्ये युजफुल आहे तर सोर थ्रोट जरा झाली असेल पाईल्स मध्ये उपयोगाचा आहे. अँड डिप्थेरिया, डिप्थेरिया म्हणजे काय तर इरिटेशन टू द स्टमक, जे स्टमक मध्ये इरिटेशन होतं त्याला काय म्हणतो तर डिप्थेरिया म्हणतो आपण. युजफुल इन ट्रीटमेंट ऑफ गोनोरिया, गोनोरिया इज अ सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसऑर्डर्स आहे. गोनोरिया काय आहे तर सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसऑर्डर आहे, सेक्शुअल डिसऑर्डर आहे गोनोरिया. अँड क्रोनिक ब्रॉन्कायटिस, क्रोनिक ब्रॉन्कायटिस मध्ये पण यूज होतं. ब्रॉन्कायटिस म्हणजे काय, कोणत्या ह्याच्याशी रिलेटेड असेल ब्रॉन्कायटिस? तुमचा आवाज येत नाही हो क्लिअर. चॅट बॉक्स मध्ये सांगा, तुमचा आवाजच येत नाहीये, बहुतेक रेंज नाहीये तुमच्याकडे. चॅट बॉक्स मध्ये सांगा ब्रॉन्कायटिस मीन्स. Commercially, it is employed on क्युडोलमेंट. क्युडोलमेंट्स मीन्स काय तर salt or pepper used to give a flavor to the substance. क्युडोलमेंट मीन्स काय तर स्पाइस और जे की साल्ट और पेपर असतात ते फ्लेवर देण्याचं काम करतात, तर त्याला काय म्हणायचं तर क्युडोलमेंट सबस्टन्स. स्पाइस अँड ऍज अ पंजंट प्रिन्सिपल. हा येस. रेस्पिरेटरी सिस्टीम. क्रोनिक ब्रॉन्कायटिस कशासाठी यूज होतं तर रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये असतं ब्रॉन्कायटिस. ब्रॉन्कियल अस्थमा वगैरे असतं तर त्याच्यामध्ये जर कफिंग जर जास्त होत असेल तर आपण काय म्हणतो तर क्रोनिक ब्रॉन्कायटिस झाला असेल किंवा क्रोनिक ब्रॉन्कायटिसची चान्सेस आहेत. कफिंग वगैरे जर जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो तर क्रोनिक ब्रॉन्कायटिस झाला असं म्हणतो.
रेस्पिरेटरी सिस्टीम रिलेटेड वर्ड्स आहेत हे. Recently, it is reported to enhance the bioavailability of a certain drug, example antibiotics. तर जे काही ब्लॅक पेपर आहे तर ते कशासाठी रिपोर्टेड झाले रिसेंटली, तर बायो अवेबिलिटी इन्क्रीज होते सर्टन ड्रगची. त्यामध्ये कोणते ड्रग येतात तर अँटीबायोटिक्स येतात. समजले? युजेस समजले ब्लॅक पेपरचे? येस मॅम. येस मॅम. देन शेप सांगा मला. Globular. ग्लोब. येस, ग्लोब्युलर शेप और ओवल शेप आपण म्हणू शकतो. देन साइज 3.5 to 6 mm. ओके. देन कलर डार्क Dark ब्राउन brown. ग्रीन. ओके. देन ओडर एरोमॅटिक. ओके. अँड टेस्ट Spicy. येस राईट, टेस्ट स्पायसी आहे. तर त्याचे डायग्राम बघा. ब्लॅक पेपर असं दिसतं आपल्याला. ह्या ग्लोब्युलर शेप मध्ये हे प्लांट आहे त्याचं ब्लॅक पेपरचं, पण हे आपल्याला कशा शेप मध्ये आपण जनरली यूज करतो तर हे ग्लोब्युलर शेप हे आपण शेप यूज करतो. हे आपण ब्लॅक पेपर म्हणून यूज करतो. हे प्लांट आहे पूर्ण होल. ओके. समजले दोन एक्सपेरिमेंट, नटमेग अँड ब्लॅक पेपर. ओके. तर आपण आज थर्ड एक्सपेरिमेंट स्टार्ट करूयात. टू स्टडी द मॉर्फोलॉजिकल आयडेंटिफिकेशन ऑफ अ सिनॅमन. वेट cinnamon, yes, cinnamon. Morphological, biological source. Cinnamon is a dried inner bark of a copied shoots of Cinnamon zolanicum nis, belonging to family Liguriaceae. सिनॅमन जे काही आहे ते काय आहे, ड्राईड इनर बार्क ऑफ अ कॉपीड शूट ऑफ shoots of Cinnamon zolanicum nis, belonging to family Liguriaceae. Biological chemical constituents. Cinnamon consists of about 10% of a volatile oil, tannin, mucilage, calcium oxalate, and the sugar. Then volatile oil consists of 15 to 65% cinnamic acid, cinnamic aldehyde, along with the 5 to 10% of eugenol, terpene, hydrocarbons, and the small quantity of a ketone and alcohol. ह्याच्यामध्ये काय आहे, सिनॅमन कन्सिस्ट ऑफ about 10% of a volatile oil, tannins, mucilage, calcium oxalate, and the salts. Volatile oil consists of 50 to 65% of cinnamic acid, along with the 5 to 10% of a eugenol, terpenes, and hydrocarbons, and small quantity of a ketone and alcohol. हे केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत सिनॅमनचे. देन मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत? द सिनॅमन इज आयदर इन अ सिंगल और डबल कंपाउंड क्रिल. क्रिल मीन्स काय तर होलो प्रोटेक्टिव्ह सपोर्टिव्ह पार्ट. होलो सपोर्टिव्ह पार्ट असतो त्याला काय म्हणतो तर आपण क्रिल म्हणतो. सिनॅमन म्हणजे काय? दालचिनी.
दालचिनी. दालचिनी जे की क्रिल त्यांनी सांगितलेलं आहे. क्रिल म्हणजे काय तर हे जे काही प्रोटेक्टिव्ह पार्ट आहे, आउटर पार्ट, त्याला आपण काय म्हणतो तर क्रिल म्हणतो. ओके. सिंगल और डबल कंपाउंड क्रिल with the size 1 meter length and 0.5 mm thickness. त्याची किती आहे तर 1 m लेंथ आहे and 0.5 mm थिकनेस आहे and the 6 to 10 mm diameter. त्याचं डायमीटर किती आहे तर 6 to 10 mm आहे. The outer surface has yellowish brown color. तर त्याचा जो काही आउटर सरफेस आहे तर कसा आहे तर येलोइश ब्राउन इन कलर आहे. Having longitudinal lines of a pericyclic fiber. पेरिसायक्लिक फायबर्स आहेत त्याचे जे काही आउटर लाईन्स आहेत ते कशा आहेत तर लॉन्जिट्युडनल लाईन्स पेरिसायक्लिक फायबरच्या आहेत. And scarves and holes representing the position of leaves or other lateral shoot. जे काही स्क्राफ्स असतील, स्क्राफ्स मीन्स काय तर ह्याच्यावर जे काही मार्किंग आहे हे तुम्हाला दिसतंय मार्किंग, त्याला आपण काय म्हणतो तर स्क्राफ्स म्हणतो. स्कार्स and holes are representing the position of leaves or the lateral shoots. जे काही त्याच्यावर आहेत स्कार्फ्स वगैरे ते काय करतात तर रिप्रेझेंट करतात शूट्सला किंवा एखादं अनदर पार्ट जर असेल लीव्हचं तर ते इंडिकेट करतात. The inner surface is darker than the outer cinnamon. इनर सरफेस कसा असतो तर त्याचा डार्कर असतो than the outer cinnamon has a fragrant perfume, taste aromatic and the sweet. तर त्याची फ्रॅग्रंट कसं आहे तर फ्रॅग्रंट परफ्यूम आहे अँड त्याची टेस्ट कशी आहे तर अरोमॅटिक अँड स्वीट टेस्ट आहे. समजलं मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिनामन. समजले का? वेट फॉर 2 minutes. बायोलॉजिकल सोर्स घेतला ना आपण? Yes, ma'am. ओके. समजलं का मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सिनामन? समजलं का नाही? Yes, ma'am. ओके. बाकीच्यांना समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. देन युजेस बघा काय आहेत. इट इज युज्ड ॲज अ अरोमॅटिक, कार्मिनेटिव्ह अँड फ्लेवरिंग एजंट. हे कशासाठी युज होतं तर अरोमॅटिक आहे, कार्मिनेटिव्ह आहे अँड फ्लेवरिंग एजंट आहे. इट इज युज्ड ॲज अनाल्जेसिक, अँटीसेप्टिक अँड अँटीरुमॅटिक. अनाल्जेसिक मीन्स काय तर रिलिव्हिंग. व्हॉट इज अनाल्जेसिक? झालंय लास्ट प्रॅक्टिकलला, ह्याच्या आधीच्या ह्याच्यामध्ये पण झालंय. अनाल्जेसिक, रिलिव्हिंग पेन. अँटीसेप्टिक, To reduce pain. Analgesic means Antiseptic. drug relief pain.
Antiseptic. Wound healing. Analgesic means kill pain. bacteria. And antiseptic means Bacteria. yes. Reduce the growth of bacteria means antiseptic. Anti-rheumatic. What is anti-rheumatic? लास्ट प्रॅक्टिकलला झालंय आपल्याला अँटी एजंट. रुमॅटिझम मीन्स काय तर रुमॅटिझम म्हणजे काय तर जॉईंट पेन असतात. हे फक्त जे पेन रुमॅटिक म्हणजे काय तर जॉईंट्स पेन जे जॉईंट्स असतात आपल्या बॉडीमध्ये त्याला पेन होतं त्याला काय म्हणतो आपण तर रुमॅटिक म्हणतो. अँटी एजंट मीन्स काय तर अँटी म्हणजे काय तर जे काही जॉईंट्स पेन असतील त्याला रिलीफ करण्याचं काम कोण करतं तर अँटी एजंट. Yes. Yes. Then antispasmodic. Spasm means yes. Spasm means मसल पेन रिलीज करतं त्याला म्हणतात. yes. Spasm means काय तर कॉन्ट्रॅक्शन सडन कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल्स होतात. अँटीस्पाझमोडिक ऍक्शन मीन्स काय तर सडन जे काही कॉन्ट्रॅक्शन असतं त्याला रिलीफ करतं अँटीस्पाझमोडिक. देन डिमोलंट. डिमोल्युसंट. व्हॉट इज डिमोल्युसंट? हॅलो मॅम. हा बोला. डिमोलसंट म्हणजे रिलिव्हिंग इन्फ्लॅमेशन ऑर इरिटेशन. ओके. Yes. Relieving inflammation and irritation. Then digestive पर्पज साठी आपण यूज करतो एक्सपेक्टोरंट. एक्सपेक्टोरंट मीन्स काय असेल? एक्सपेक्टोरंट म्हणजे काय तर जे कंटिन्युअस कफिंग असतं त्याला काय म्हणतो तर आपण एक्सपेक्टोरंट म्हणतो. कंटिन्युअस कफिंग रिलीफ करण्यासाठी आपण जे काही यूज करतो त्याला काय म्हणतो तर एक्सपेक्टोरंट म्हणतो. ड्राय कफ वगैरे ऐकले असतील शब्द त्याला काय म्हणायचं तर एक्सपेक्टोरंट आपण यूज करतो ड्राय कफ रिलीज करण्यासाठी. कंटिन्युअस कफिंग जर असेल तर आपण काय यूज करतो तर एक्सपेक्टोरंट यूज करतो. स्टमक एक. डायफोरेटिक मीन्स काय तर इन्क्रीज स्वेट. जर स्वेट इन्क्रीज होत असेल स्वेटिंग इन्क्रीज होत असेल तर आपण काय करतो तर डायफोरेटिक एजंट्स देतो. देन antibacterial and antifungal. Then it stop vomiting, relieving flatulence and give with a chop and as astringent. Astringent means containing the blood tissue in the womb. Contraction of a blood tissue in the wound. Astringent means काय तर एखादं wound झालं असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ ब्लड टिश्यू करतं जेणेकरून ते जे काही जखम आहे ती भरून यावी त्याला आपण काय म्हणतो तर ऍस्ट्रिंजंट म्हणतो. फॉर द वेट astringent for the diarrhea and the hemorrhage of the womb. जे काही हिमोरेज आहे हिमोरेज मीन्स काय तर ब्लिडिंग होतं ऑफ वूमचं तर ते स्टॉप करण्यासाठी आपण काय यूज करतो तर सिनामन यूज करतो. देन इट इज युज्ड इन अ ट्रीटमेंट ऑफ ब्रॉन्कायटिस, कोल्ड, palpitation. Palpitation मीन्स काय तर फील लाईक अ हार्ट बर्न. feel like your heart is breathing fast त्याला काय म्हणतो तर आपण
पाल्पिटेशन मध्ये काय होतं तर ब्रीदिंग फास्ट होतं आपल्या हार्टचं किंवा फील होतं की आपल्या हार्टचं ब्रीदिंग फास्ट होतंय, त्याला आपण काय म्हणतो तर पाल्पिटेशन म्हणतो. देन नॉशिया, कंजेशन मीन्स काय? कंजेशन अँड लिव्हर प्रॉब्लेम पण आपण रिलीव्ह करू शकतो. कंजेशन मीन्स नोज कंजेशन वगैरे ऐकले असतील शब्द. ब्लॉकेज, कंजेशन मीन्स काय तर ब्लॉकेज, नोज ब्लॉक वगैरे होतं तर त्या केस मध्ये आपण सिनेमन देतो. Then commercially it is used in a preparation of some perfumes, dentifrices and candies. Dentifrices means काय तर tooth cleaning teeth. Dentifrices means काय तर टीथ क्लीन करण्यासाठी जे काही प्रोडक्ट्स यूज केले जातात त्याला काय म्हणतो आपण तर डेंटिफायझेस. अँड कॅन्डीज मध्ये पण आपण सिनेमन यूज करतो. देन शेप सांगा मला, शेप, साइज, कलर, ऑर्डर अँड टेस्ट. सांगा शेप कसा आहे सिनेमनचा? सांगा, कोण सांगताय? शेप सिनेमनचा शेप ओव्हल शेप्ड लीव्स. ओके, ओव्हल शेप्ड तर आहेच, पण इथं तुम्हाला कोणता शेप दिसतोय? लीव्स असतील ते ओव्हल शेप्ड लीव्सचे, पण सिनामन तुम्हाला कोणत्या शेप मध्ये दिसतंय? रेक्टँग्युलर शेप मध्ये दिसतंय? साइज 1 centimeter length and 0.5 mm thickness and 6 to 10 meter diameter. ओके. देन कलर Yellowish Yellowish brown. Yellowish brown. ऑर्डर aromatic. Sorry. ओके. अँड टेस्ट Sweet. ओके. ठीक आहे, हे असं सिनामन दिसतं. देन नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे, एक्सपेरिमेंट नंबर 9. ओके, इथं एक्सपेरिमेंट नंबर 9 पार्ट गेलाय, पण इथं एक्सपेरिमेंट नंबर 9 आहे हा क्लोचा. टू स्टडी द मॉर्फोलॉजिकल आयडेंटिफिकेशन ऑफ अ क्लो. ओके, बायोलॉजिकल सोर्स काय आहे बघा. क्लो कन्सिस्ट ऑफ अ ड्राय फ्लावर बर्ड्स ऑफ युजिनॉल कार्पस. वेट युजिनॉल कॅरियोफाइलस thumb and the family belonging to family Myrtaceae. Eugenol Caryophyllus thumb and belonging to family Myrtaceae. Then chemical constituents, clo consists of 14 to 21% of volatile oil. Volatile oil असतात क्लो मध्ये. The other other constituents present are the eugenol, acetyl eugenol, gallotanic acid, and other and two crystalline principles, alpha and beta caryophyllins, methyl perfurol, gum, resins and fibers. Caryophyllene is odorless compound and appear to be a phytosterol, whereas eugenol is a colorless liquid. Clo oil has 60 to 19% of eugenol, which is caused of an anesthetic and antiseptic property.
केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स काय आहेत बघा. क्लो इज कन्सिस्ट ऑफ 14 to 21% ऑफ volatile oil. 14 to 21% ऑफ volatile oil आहेत. and other constituents कोणते आहेत बघा. eugenol, acetyl eugenol, gallantonic acid and 2 crystalline principles, alpha and beta caryophyllins, methyl perfurol, gum, resins and fibers. Caryophyllin is odorless compound. Caryophyllin कसं आहे तर odorless compound आहे and appears to be phytosterol. Phytosterol आहे त्याच्यामध्ये, whereas eugenol is a colorless liquid. eugenol कसं आहे त्याच्यामध्ये तर colorless liquid आहे and clo oil has 60 to 90% of eugenol, which is caused of as anesthetics and antiseptic property. Anesthetics property and antiseptic property दाखवतं eugenol. Then morphological characteristics. Morphological characteristics काय आहेत बघा. Clo is a reddish brown in color with the upper crown has hyphenthelium. Hyphenthelium आहे upper crown. Upper crown means काय तर क्लोचा हा जो upper crown आहे त्याला काय म्हणतो तर आपण hyphenthelium. ओके. क्लो इज अ रेडिश ब्राउन इन कलर. क्लोचा कलर कसा आहे तर रेडिश ब्राउन आहे विथ अप्पर क्राउन अँड हायफॅन्थिलम. हायफॅन्थिलम आहे अँड अप्पर क्राउन आहे त्याला. द हायफॅन्थिलम इज अ सब सिलेंड्रिकल अँड ट्रॅपिंग ऍट द एंड. ट्रॅपिंग मीन्स काय तर बिकम नॅरोइंग ऍट द एंड. The hyphenthelium is subcylindrical. Cylindrical आहे. Subcylindrical hyphenthelium आहे with trapping crown. Trapping at the end. तर trapping means काय becoming narrowing. End ला कसं आहे ते narrow होते. समजते हे trapping होते end ला. Trapping means काय become narrowing end. At the end. Then hyphenthelium is 10 to 13% long, 4 mm wide and 2 mm thick, and has schizolanous oil glands. Schizolanous oil glands आहेत त्याच्यामध्ये and has ovary which is बायोक्युलर. त्याची जी काही ओव्हरी आहे ऑफ अ क्लो ती कशी आहे तर बायअक्युलर आहे. बायोक्युलर मीन्स काय तर बायअक्युलर मीन्स काय तर 2 लोब्स असतात त्याच्या ओव्हरीला. बाय मीन्स 2, ऑक्युलर मीन्स काय तर लोब्स. 2 लोब्स ओव्हरी आहे त्याच्यासाठी. देन क्राउन रिजन consist of a calyx, corolla, style and stamen. जे की क्राउन रिजन आहे. क्राउन रिजन मीन्स काय तर हा जो रिजन आहे त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे त्यांनी सांगितले बघा. तर कॅलिक्स, करोला, स्टाईल अँड स्टेमन तर हे प्रेझेंट आहेत त्याच्या क्राउन शेप मध्ये. देन कॅलिक्स हॅज 4 थिक स्टेपल. जे काही कॅलेक्स आहे त्याला 4 थिक स्टेपल आहेत. अँड करोला इज नोन ॲज अ हेड. करोला काय म्हणतो तर करोलाला काय आपण म्हणतो तर हेड आहे. करोला इज अ हेड. देन क्राउन और कॅप त्याला आपण काय म्हणतो तर करोलाला तर क्राउन और कॅप म्हणतो. इट इज डोम शेप्ड. त्याचा शेप कसा आहे तर डोम शेप आहे. and has 4 pale yellow colored petal. तर त्याचे काही पेटल्स आहेत ते कसे आहेत तर येलो कलर पेटल्स आहेत. which has imbricate, immature and membrous आहे. immature आहे ते पेटल्स
त्यामुळे त्याला येलो कलर, पेल येलो कलर आहे त्याला. द ओव्हरी कन्सिस्ट ऑफ अबंडंट ओव्हल्स. अबंडंट मीन्स काय तर व्हेरी लार्ज क्वांटिटी मध्ये ओव्हल्स प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये. अबंडंट मीन्स काय, व्हेरी लार्ज क्वांटिटी मध्ये, ज्याची क्वांटिटी काय आहे तर व्हेरी लार्ज आहे. क्लो हॅज अ स्ट्रॉंग स्पायसी अरोमॅटिक ऑर्डर अँड पंजंट अँड अरोमॅटिक टेस्ट. त्याची टेस्ट कशी आहे तर पंजंट अँड अरोमॅटिक आहे आणि ऑर्डर कशी आहे तर अरोमॅटिक ऑर्डर आहे, और स्ट्रॉंग स्पायसी अरोमॅटिक ऑर्डर आहे त्याची. समजलं? मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्लो. Yes, ma'am. मॅम अजून एकदा सांग. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर ह्याचा हेड आहे म्हणून सांगितलेलं आहे. हेड अँड क्राउन आहे. त्याच्यामध्ये क्राउन मध्ये काय आहेत, कॅलिक्स, करोला, स्टाईल अँड पेटल्स. स्टेमेन हे हेड मध्ये प्रेझेंट आहेत म्हणून सांगितले. ओके. आणि त्याचा कलर कसा आहे तर कोरोला मध्ये म्हणजे काय तर कोरोला इज अ हेड. कॅलिक्स हा जो पार्ट आहे त्याला आपण कॅलिक्स अँड करोला ह्याच्यामध्येच आहे. कॅलिक्स मध्ये काय काय प्रेझेंट आहे म्हणून सांगितलंय त्यांनी. क्राउन एरिया मध्ये कोणतं कोणतं काय काय प्रेझेंट आहे, कॅलिक्स, करोला, स्टाईल, पेटल, स्टेमन. आणि कॅलिक्स हॅज 4 थिक स्टेपल. त्याच्यामध्ये कॅलिक्स जे काही आहे त्याला किती स्टेपल सांगितले त्यांनी तर 4 स्टेपल सांगितलेले आहेत. हे जे काही 4 स्टेपल्स तुम्हाला दिसत आहेत, लवंग बघितलीये, त्याच्यामध्ये जे काही 4 पार्ट्स असतात इकडच्या साईडचे, हे 2 दिसतात तुम्हाला, आणि इकडच्या साईडला असतं आणि बॅक साईडला एक असं, असे 4 काय सांगितलं त्यांनी, थिक स्टेपल. त्याला काय म्हणायचं तर स्टेपल म्हणायचं. देन कोरोला इज अ हेड और कॅप. ही जी काही कॅप दिसते तुम्हाला वर, त्याला काय म्हणायचं तर कोरोला म्हणायचं. त्याला आपण काय म्हणतो, क्राउन और हेड और कॅप म्हणतो. ओके. आणि त्याचा काय असतं तर डोम शेप्ड असतो. त्याचा शेप कसा आहे तर डोम शेप आहे. आणि 4 पेल येलो कलर पेटल, त्याला पेटल्स असतात. समजलं? येस मॅम. ओके. देन युजेस काय आहेत बघा. क्लो इज युज्ड ॲज अ अँटीसेप्टिक, stimulant, carminative and aromatic, and it has flavoring agent. Eugenol is used as a commercial production of vanillin. जे काही युजिनॉल आहे क्लो मधलं ते कशासाठी यूज केलं कमर्शियली म्हणजे काय तर लार्ज प्रमाणात मोठ्या स्केलवर, तर ते व्हॅनिलिन प्रोडक्ट बनवण्यासाठी युजिनॉल आपण यूज करतो क्लो मधलं. डेंटिस्ट used क्लो ऑइल as a oral anesthetics and disinfects the root canal. जे काही रूट कॅनल आहे, डेंटिस्ट क्लोचा जास्त वापर करतात. क्लोचं ऑइल जे काही आहे ते ओरल अनेस्थेटिक्स म्हणून यूज केलं जातं मोस्टली बाय द डेंटिस्ट. अँड डिसइन्फेक्ट द रूट कॅनल. जे काही रूट कॅनल असतं आपल्या माउथ, जे काही टीथचं रूट असतं, रूट कॅनल जे काही आहे त्याच्यामध्ये डिसइन्फेक्ट करण्यासाठी आपण जे काही डेंटिस्ट आहेत ते क्लो ऑइल यूज करतात, क्लोचा यूज करतात. ओके. क्लो ऑइल कॅन स्टॉप द टूथ अॅके. जे काही टूथचं जे काही हे आहे झीज आपण म्हणतो, टूथ अॅके म्हणजे मीन्स काय तर झीज आपण म्हणतो टूथची, तर ती स्टॉप करतं क्लो ऑइल. अँड फ्यू ड्रॉप्स ऑफ ऑइल इन अ वॉटर विल स्टॉप द ओमिटिंग. जर आपण क्लोचे ऑइल जर वॉटर मध्ये टाकले तर ते काय करतात, ओमिटिंग स्टॉप करतात. इटिंग क्लो इज said to be aphrodisiac. Stimulate the sexual desire. Then eugenol is also used as a local anesthetic in a small dose. युजिनॉल जे काही आहे क्लो मध्ये आपल्याला युजिनॉल भेटतं, तर ते जे युजिनॉल आहे
तर ते काय म्हणून यूज करतो तर लोकल अॅनास्थेटिक्स मीन्स म्हणून आपण यूज करतो. अॅनास्थेटिक्स मीन्स काय तर पेन रिलिव्हिंग एजंट आहेत अॅनास्थेटिक्स. ओके. देन शेप सांगा मला, शेप कसा आहे फ्लोचा? तुम्हाला काय दिसतंय ह्या शेप वरून सांगा, फ्लोचा शेप कसा असेल? Long elongated. येस, लॉंग इलॉंगेटेड दिसतोय तुम्हाला, लॉंग इलॉंगेटेड शेप आहे. देन साइज 10 to 13 mm long and 4 millimeter wide and 2 mm thick. ओके. कलर Reddish brown. Reddish brown. ओडर Aromatic. अँड टेस्ट Strong spicy. येस, स्ट्रॉंग स्पायसी. ओडर जशी आहे पंजंट आहे, पंजंट अँड अरोमॅटिक टेस्ट आहे. टेस्ट कशी आहे तर पंजंट अँड अरोमॅटिक आहे त्याची. आणि ओडर, ओडर कशी सांगितली त्यांनी तर स्ट्रॉंग स्पायसी अरोमॅटिक ओडर आहे. ओके. नेक्स्ट प्रॅक्टिकल कंटिन्यू करायचं का और वी विल सी इन नेक्स्ट लेक्चर और नेक्स्ट प्रॅक्टिकल? बस मॅम. Next lecture ला घेऊया ma'am. Next lecture. हो मॅम. ओके. इपिड्रा आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. ओके, समजले सगळ्यांना? Yes ma'am. Yes ma'am. Yes ma'am. Yes, ma'am. We will stop here and next lecture we will continue by Mahamuni madam. Then give me your presentee. Roll number 1, Present. 2, Present ma'am. 3, Present ma'am. 4, Present ma'am. 5, Present ma'am. 6, Present ma'am. 7, Present ma'am. 8, Present ma'am. मॅम मी लिहू हो का? माझ्या फोन मध्ये चार्जिंग नाही. ओके. रोल नंबर 8 आहेत ना तुम्ही? हा. ओके, ठीक आहे. रोल नंबर 9, Present ma'am. 10, Present ma'am. 11, Present ma'am. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, Present ma'am. 16, Present. 17, Present. Present. 18, Present ma'am. 19, Present 20, ma'am. 20 absent, 21, Present. 22, 20 present. okay, 21, 22, Present. 23, Present ma'am. 24, 24 absent, 25, 25 absent, 26, 26 absent, 27, Present ma'am. 28, Present. 29, 29 absent, 30, Present ma'am. 31, Present ma'am. 32, Present ma'am. 30, Present ma'am. okay, 34, 34 absent, 35, Present. 36, Present ma'am. 37, Present ma'am. 38,
38 absent, 39, Present. 40. Okay, 40 present, 41, 41 absent, 42, Present, ma'am. 43, Madam, lecture. 43, मॅम 41 प्रेझेंट मोबाईल हँग झालता. yes, 41 present आहात. 42, Present. yes, Present, ma'am. okay, 43, 43 absent, 44, 45, प्रेझेंट मॅम. 46, प्रेझेंट मॅम. 47, 47 absent, 48, प्रेझेंट मॅम. 49, प्रेझेंट मॅम. 50, Present, ma'am. 51, प्रेझेंट मॅम. 52, Present, ma'am. 53, 53, 54, प्रेझेंट. 55, प्रेझेंट मॅम. 56, प्रेझेंट मॅम. 57, प्रेझेंट मॅम. 58, प्रेझेंट मॅम. 59, Present, ma'am. 60, प्रेझेंट मॅम. 61, Present, ma'am. 62, प्रेझेंट मॅम. 63, Present. 64, Present, ma'am. 65, Present. 66, प्रेझेंट. 67, प्रेझेंट. 68, Present. 68, okay. Present, ma'am. हा और absent रोल नंबर बघा 24, 25, 26, 29, 34, 38, 43 आणि 47. कोण आहे का प्रेझेंट? मॅम 38 प्रेझेंट. 38, ओके. अजून ठीक आहे.